सचिन ढवळे सर सलामीची जोडी बिनीचे शिलेदार अनुभवाचे भांडार मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. सामन्याला सुरुवात होते गोलंदाज अतुल डिंबळे. अतुल डिंबळेंची गोलंदाजी देखील सातत्याने आम्ही प्रहारच्या प्रत्येक सीझन मध्ये बघत आलोय. उंच फटका, टोले जंग आणि तिथे क्षेत्ररक्षक खाली पोचेल मात्र कॅच सुटेल. जीवदान सचिन ढवळे सरांना जीवदान मिळते. चांगला फटका त्यांनी एक्झिक्यूट केला होता. या अगोदरच्या सकाळच्या सामन्यामध्ये देखील सचिन ढवळे सरांना आपण बघितलं होतं. पूल त्यांनी खेळला होता, तो मिड विकेट वरती झेल टिपला गेला आणि त्यानंतरचा हा या मॅच मधला पहिलाच फटका होता. लॉफ केला होता चेंडू मिड विकेटला, पुन्हा तिथे झेल सुटलेला आहे. जीवदान सचिन ढवळे सरांना. 3 धावा धावफलकावरती शिवनेरी रॉयल्स. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू असताना सचिन ढवळे प्रहार प्रीमियर लीग, सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी प्रस्तुत प्रहार प्रीमियर लीग स्पर्धा सलग 6व्या वर्षामध्ये 12व्या सीझन मध्ये आपण या ठिकाणी बघतोय. एकाच वर्षात 2 सीझन एखाद्या स्पर्धेचे भारतातली एकमात्र स्पर्धा आहे. अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरुवातीला ही स्पर्धा सुरू होत होती. त्यानंतर ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट देखील आपण बघितलं या स्पर्धेमध्ये. यस, कडक शॉट, वॉट अ स्टॉफ, सुंदर क्षेत्ररक्षण. तिथे चेंडूचं मुंडक छाटलं होतं इथे सचिन ढवळे सरांनी. खर तर अत्यंत शांत आणि संयमी व्यक्तिमत्व म्हणून सचिन ढवळे सरांना आपण बघतो. परंतु असा जर एखादा चेंडू उजव्याच्या बाहेर मिळाला तर चेंडूचं मुंडक छाटल्याशिवाय सोडत नाहीत. यास अजय धाकतोडे, जबरदस्त फटका. एक टप्पा मैदानामध्ये, दुसरा टप्पा सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. तडाखा जबरदस्त आहे. शिवनेरी रॉयल्स पहिल्या सामन्यामध्ये थोडेसे मागे राहिले होते विजयापासून, मात्र या सामन्यामध्ये निर्धारानं सलामीचे जो फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. अजय धाकतोडे ऍडव्होकेट सरांचे अत्यंत जवळचे सहकारी आहेत. कायद्याच्या संदर्भातले जे प्रश्न असतात, जे विषय असतात स्पर्धा परीक्षांच्या संदर्भामध्ये, त्यासाठी मार्गदर्शन करतात. यस, कडक शॉट, बॅक्रॉस द बॅट. यावेळेस चांगल्या फॉर्म मध्ये आहेत ऍडव्होकेट अजय धाकतोडे सर. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न, प्रचंड वेगवान रनिंग इथे आणि 2 धावा इथे प्राप्त होतील. धावफलक पुढे वेगाने पोहोचणार आहे शिवनेरी रॉयल्स 10 वर. काय फॉर्म मध्ये आहेत. प्रत्येक बॉल बॅटच्या मध्यावरती येतोय. यावरून लक्षात येईल आपल्याला या दोन्ही फलंदाजांमध्ये फॉर्म चांगला आहे. ते चांगल्या रिदम मध्ये आहेत आणि त्याचा परिणाम इथे आपल्याला जाणवतोय. 2 अंकामध्ये पोहोचणारा धावफलक पहिल्या षटकामध्ये 10. अतुल डिंबळेचे षटक राहिले, एक चौकार आलेला आहे. या व्यतिरिक्त सगळ्याच चेंडूंवरती खूप मोठे फटके आपल्याला बघायला मिळाले. मात्र क्षेत्ररक्षणामध्ये आज रायगड स्टार्सनं कमालीची कामगिरी केलेली आहे. पहिल्या सामन्यामध्ये त्यांना निश्चित प्रकारे पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतरच्या सामन्यामध्ये मात्र विजय संपादन करत पहिल्या सामन्यामध्ये जिंकला होता रायगड स्टार. त्याच्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये ते आता खेळतायत. दहा धावा धावफलकावरती. पहिल्या सामन्यामध्ये लोहगड सुपर जायंटचा पराभव करत रायगड स्टार्सनं दमदार विजयी सलामी दिली होती. या सुजवाईच्या बाहेर चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न होता. बॅकफुट पॉइंट इथे पोहोचणार आहे. 1 धाव या चेंडूवरती प्राप्त होते आणि धावफलक पुढे पोहोचणार आहे. 11 धावा शिवनेरी रॉयल्स दुसऱ्या षटकामध्ये. अजय धाकतोडे स्ट्राईक एंडवरती आता उपस्थित असतील. चांगली सलामी इथे. सूरज बेद्रे मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता. सूरज हॅट्रिक देखील या स्पर्धेमध्ये सूरजची राहिलेली आहे आणि सूरज परत एकदा यस 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 लेंथ बॉल उजव्या इष्टीच्या बाहेर टाकलेला प्रतिम चेंडू इथे बघतोय आपण. निर्धाव ऍडव्होकेट अजय धाकतोडे. त्यांना माहिती आहे एखादी केस कशी मांडायची कोर्टामध्ये, ते खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे ऍडव्होकेट अजय धाकतोडे सरांना. आणि तशीच इनिंग ते इथे उभी करतील हळूहळू. एकदम सगळेच पुरावे जर पहिल्याच आर्ग्युमेंट मध्ये दिले तर केस तेवढीशी स्ट्रॉंग राहत नाही. आणि ते माहिती त्यांना कुठला बॉल मारायचा आहे, कुठल्या बॉलला खेळायचं आहे. इथे जबरदस्त फटका. ऍडव्होकेट अजय धाकतोडे ऑन फायर. खणखणीत षटकार. हा फॉली उजव्याच्या बाहेर लाईन मध्ये आले
आणि त्यानंतर लॉंग ऑनला बॅटचा फेस ओपन करत लॉफ्ट केला चेंडू. अफलातून टायमिंग. 6 धावा. 17 वरती पोहोचताय शिवनेरी रॉयल्स दुसऱ्या षटकामध्ये. अशीच इनिंग जोरदार सुरू राहील. चांगल्या फॉर्म मध्ये आज आपण बघतो ना, बॅट वरती चेंडू आल्यानंतर जो गोड आवाज येतो ना, अत्यंत गोड आवाज. काल गुढीपाडव्याला आपण पुरणपोळी खाल्ली असेल, अगदी तसाच गोड आवाज आला बॅट मधून. यस, कडक परत एकदा. इथे क्षेत्ररक्षक आहेत, तिथे मात्र कंट्रोल नाही ठेवू शकले चेंडूवरती आणि चेंडू आतमध्येच आलेला आहे. तर तिसऱ्या पंचांना सूचना गेलेल्या आहेत. इथे तपासून बघितलं जाईल कुठे बॉल आहे, कुठे क्षेत्ररक्षक आहे. उंच झेप तर घेतलेली आहे तिथे. त्यानंतर इथे पाहायचंय चेंडू अजून हातामध्येच आहे, आत्ता सोडलेला आहे. अत्यंत बारकाईनं बघावं लागेल इथे तिसऱ्या पंचांना देखील. हवेमध्ये उंच उडी मारून झेल पकडण्यात यश आलं होतं, पण बघितलं की आपला कंट्रोल राहत नाहीये, त्यावेळेस मात्र चेंडू सोडून दिला. हे महत्वाचं आहे. आणि सेव्ह, चेंडू अडवलेला आहे. इथे 6 धावा रोखलेल्या आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये मी बघितलं म्हणजे शिवनेरी रॉयल्सची बॅटिंग चांगली राहिलेली आहे, पण रायगड स्टार्सनं क्षेत्ररक्षण कमालीचं केलेलं आहे. त्यांचंही कौतुक झालं पाहिजे. उजव्या इष्टीच्या बाहेर खूपच फायर होता चेंडू, खेचून आणलं होतं सचिन ढवळे सरांना बाहेर, मात्र निर्धाव चेंडू असणार आहे. 18 धावा धावफलकावरती षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. सूरज बेद्रे या अगोदरच्या सामन्यातला हॅट्रिक वीर, 12 धावा 3 गडी बाद करणारा खेळाडू, मॅन ऑफ द मॅच राहिलेला सूरज. ओहो हो, आकाशामध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक मात्र थोडासा मागे. अडवण्याचा प्रयत्न होईल, 1 धाव जरूर प्राप्त होऊ शकते या चेंडूवरती. 2 षटकांचा खेळ संपेल. धावफलकावरती 19 शिवनेरी रॉयल्स. अजय धाकतोडे 14 वरती, सचिन ढवळे सर 5 वरती. तर सूरज बेद्रेचे षटक राहिलं. 9 धावा या षटकामधून गडी बाद करण्यात त्याला अपयश आलेलं आहे आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात देखील आता होईल. या सामन्यामध्ये आपण संजय भालेराव सरांना, अक्षय निर्मल सरांना बघतोय. सातत्यानं या स्पर्धेच्या प्रत्येक पर्वामध्ये ॲज अ ऑफिशियल लीडर राहिलेले आहेत अक्षय निर्मल सर. आणि या स्पर्धेमध्ये देखील अंपायरिंग काउन्सिलची सगळी जबाबदारी त्यांच्यावरती आहेत. यावर्षी आपण बघतोय अजय आवळे सरांना, त्यांच्या समवेत संजय भालेराव सरांना. पुणे शहर टेनिस क्रिकेटमध्ये या पंचांनी क्रांती घडवून आणलेली आहे. फेकी गोलंदाजी पूर्ण हद्दपार केलेली आहे. विशेषतः अजय आवळे सर फेकी गोलंदाजांचे कर्दन काळ म्हणून ओळखले जातात. एकेकाळी ते फलंदाजांचे कर्दन काळ होते. अजय आवळे आणि घनश्याम ओपनिंगला आले, साई भूतानची टीम खेळायला आली की बस समोरचे गोलंदाज असे लट 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 कापायचे. आज तेच अंपायर आहेत, त्यामुळे त्यांच्या समोर कुणी फेकी गोलंदाजी करत नाही. मगाशीच आपण बघितलं की एका गोलंदाजाला संशयास्पदरित्या त्यांनी पहिल्याच बॉलवरती चेक केलं आणि त्याला बाद सुद्धा केलं. तर हे महत्वाचं काम आहे पंचांचं या स्पर्धेतलं. तिसऱ्या षटकाची सुरुवात इथे मैदानामध्ये. नितीन मांडवे संघनायक गोलंदाजीसाठी तयार. 1 धाव इथे येते सचिन ढवळे सरांकडून. अजय धाकतोडे सर आपण बघणार आहोत. यस, इथे स्लोवर वन चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू दिशा बदलतोय. लेग कटर गोलंदाजी आणि बाहेर जाणारा चेंडू उचलणं, त्या चेंडूवरती इम्प्रोव्हायझेशन करत असताना टायमिंग परत मिळवणं हे खूप कठीण असतं. त्यासाठी निश्चित अशा गोलंदाजांसमोर सातत्यानं सराव हवा आहे. अजय धाकतोडे स्ट्राईक एंड वरती सामना करणारा नितीन मांडवेचा. यस यस, इथे स्लॉट मध्ये चेंडू भेटला की तो पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाच अजय धाकतोडे. तर बघायचंय रिटर्न क्रीजला स्पर्श आहे का ते बघायचंय बॉलर्स एंड अंपायर्स कडे. आणि आपण बघतोय इथे रिटर्न क्रीजला स्पर्श असेल तरी देखील मागचा पाय रिटर्न क्रीजला असेल तर नो बॉल दिला जातो. अर्थात पुढचा पाय रिटर्न क्रीजच्या बाहेर टाकूनही गोलंदाज गोलंदाजी करू शकतात. मात्र मागचा पाय जो आहे तो रिटर्न क्रीजच्या आतमध्येच असला पाहिजे. तो कुठल्याही प्रकारे रिटर्न क्रीजला स्पर्श करत असेल
तर मात्र तो नो बॉल दिला जातो. फ्रंट फूट हा जर पॉपिंग क्रीजच्या पुढे असेल तर नो बॉल. इथे आपण बघू शकतो अगदी क्लिअर आहे. आणि हा सूर्य हा जयद्रथ स्क्रीनवरती आपल्या दृश्य येत आहेत. मागचा पाय तुमचा रिटर्न क्रीजला टच असेल, स्पर्श करत असेल तर तो असतो नो बॉल. 27 धावा धावफलकावरती शिवनेरी रॉयल षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असताना शेवटच्या 15 बॉलचं डिस्क्रिप्शन आपण गृह इथे स्क्रीनवरती बघू शकतो. एकच चौकार आहे, एक षटकार आहे आणि आता नो बॉलवरचा षटकार आपण पाहिलाय. हो परत एकदा अजय धाकतोडे प्रचंड टायमिंग चांगलं साधलं होतं, मात्र चेंडू आतमध्येच राहिला. झेल जरी झाला असेल तरी फ्री हिट बॉल होता, त्यामुळे इथे बाद होण्याचे चान्सेस नाहीये. 2 धावा धावफलकावरती येतील आणि धावफलक 29 वरती पोहोचेल शिवनेरी रॉयल्स तिसऱ्या षटकामध्ये. सुंदर फलंदाजी सुरूच आहे. सलामीची जोडी ऍडव्होकेट अजय धाकतोडे आदरणीय सचिन ढवळे सर यांना आपण सलामीला बघतोय आणि दोघांची चांगली सलाम आहे. सचिन ढवळे सर आज निश्चित प्रकारे सपोर्टरच्या भूमिकेमध्ये आहेत. तर अजय धाकतोडे ड्राईव्ह ऍक्शन कडक शॉट परत एकदा. थोडीशी जागा बनवली होती अलॉंग दी कार्पेट. चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळलाय. एक धाव तिकडून प्राप्त होणार आहे. धावफलक पुढे पोहोचणार आहे. 31 एकच 2 धावा मिळत आहेत, माफ करा एकच धाव मिळते. 30 धावा धावफलकावरती असतील शिवनेरी रॉयल्स. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असताना रायगड स्टार आज कमालीचं क्षेत्ररक्षण राहिले. रायगड स्टार्स मोठे फटके या दोन्ही फलंदाजांनी खेळले. चांगलं टायमिंग मिळवलंय, मात्र अडवलंय प्रत्येक वेळेस. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक पोहोचू शकतोय चेंडूच्या खाली, मात्र नाही पोहोचू शकत. चेंडू कॅच नाही होऊ शकत. इथे एक धाव प्राप्त होणार आहे. धावफलकावरती धावा 31 असणार आहे. आपण बघतो की चेंडूच्या खाली पोहोचणं तिथे जर तुम्हाला 3 सेकंद लागतील तर विराट कोहली असं म्हणतात की तिथे वेल ट्राय, लोक म्हणतील गुड ट्राय, परंतु तुम्ही जर तेच अंतर 2 सेकंदामध्ये पार केलं तर लोक म्हणतील गुड कॅच. वेगात चेंडूच्या खाली पोहोचणं यासाठी प्रचंड मेहनत, सराव, अभ्यास त्यासाठी आवश्यकता आहे. पुरेसा आहार आणि तोही पौष्टिक आहार असणं गरजेचं आहे. यस 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 इथे पुन्हा एकदा उजव्याच्या बाहेर जाणारा चेंडू इथे निर्धाव ठरतोय. लेंथ बॉल होता आणि अक्रॉस दी बॅट खेळायचा प्रयत्न जरूर इथे फसलेला आहे. रात्रीच्या सत्रामध्ये आपण सामन्यांचा आस्वाद या ठिकाणी घेतोय. आदरणीय तुपे सरांचं आगमन इथे झालेलं आहे. त्याचबरोबर सचिन भांडे सर पुन्हा एकदा रात्रीच्या सत्रामध्ये उपस्थित होत आहेत. आदरणीय सचिन ढवळे सरांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी ही सगळी टीम आहे. वेगवेगळ्या अकॅडमीज त्यांच्या आहेत आणि त्यामुळे पुणे हे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी माहेरघर ठरलेलं आहे. अनेक विद्यार्थी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी. मग त्या स्पर्धा परीक्षा UPSCच्या माध्यमातून होतात, MPSCच्या माध्यमातून होतात, सरळ सेवा भरती इतर वेगवेगळ्या पोस्टसाठी होतात. त्या सगळ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पुणे शहरामध्ये मिळतं. आणि त्यामुळंच एक अशी मीम्स काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरती येत होती की जर MPSC UPSC किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी जर पुण्यातून निघून गेले तर सकाळची जी नाश्ता विक्री केंद्र आहे ती बंद पडतील पुण्यातली, अशी एक मीम्स येत होती. खर तर या विद्यार्थ्यांमुळं अनेक वेगवेगळे जॉब सुद्धा तयार झालेले आहेत. आणि विशेष म्हणजे आपण बघू शकतो सदाशिव पेठ आणि त्या परिसरामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील ओ हो 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 इथे बाहेरची कड आहे आणि सचिन ढवळे सरांची स्पोर्ट्समॅन स्पिरिट आपण इथे बघतोय, खिलाडी वृत्ती बघतोय इथे. खर तर चांगली बॅटिंग सुरू होती सचिन ढवळे सरांची, मात्र पंचांनी निर्णय देण्याच्या पूर्वीच सचिन ढवळे सर आपलं ग्राउंड सोडतायत. ही खिलाडी वृत्ती, ही सचोटी, ही प्रामाणिकपणा त्यांच्या व्यवसायामध्ये देखील आपल्याला बघायला मिळतो. इथे बघतोय आपण हलकीशी कड होती, कुणी अपील केलं नव्हतं. पंचांचं बोट इथे सचिन ढवळे बाहेर पडल्यानंतर वर आकाशाकडे जात आहे. यास या वृत्तीचं खरं तर कौतुक होतंय. टाळ्यांच्या गजरात सरांचं स्वागत करतायत तिकडे ड्रेसिंग रूम मध्ये त्यांचे सगळे सहकारी.
हे महत्वाचं आहे. खेळामध्ये हार जीत ह्या गोष्टी असतातच. मात्र तुमचा प्रामाणिकपणा, तुमची सचोटी, तुमची खिलाडी वृत्ती ही तुम्हाला सर्वश्रेष्ठ बनवत असते. म्हणून आम्ही सचिन तेंडुलकरला महान म्हणतो. महान का आहे? त्याचा खेळ निश्चित महान आहे. परंतु ऑफ द फील्ड मैदानाच्या बाहेर सुद्धा त्याचं वर्तन तेवढंच महान आहे. मैदानामध्ये देखील त्याचं वावरणं तितकं सहज आहे, तितकंच महान आहे. केवळ एक तुमच्याकडे चांगला खेळ, अनेक खेळाडू आपण जगभरामध्ये बघितले, ते खूप चांगले होऊन गेले. त्यांच्या तंत्राबाबत, त्यांच्या कौशल्याबाबत शंका कोणालाच नाही. पण ते महान झाले नाहीत. कारण तुम्ही फक्त चांगला खेळ तुमच्याकडे आहे म्हणून महान होऊ शकत नाही. तर तुमचा स्वभाव, तुमचं मैदानावरचं वागणं, मैदानाच्या बाहेरचं तुमचं एकूणच आपण व्यक्तिमत्व बघतो. तर ते सुद्धा त्यासाठी तेवढंच कारणीभूत असतं. सचिन ढवळे सर म्हणून आमच्या सगळ्यांसाठी आदर्श ठरतात. 32वा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथं षटक सुरू झालेलं आहे. शिवनेरी रॉयल्स एक गडी बाद 32. अजय धाकतोडे इथे 12 चेंडूमध्ये 23. तर अक्षय स्ट्राईक एंडवरती ॲडव्होकेट अजय धाकतोडे सरांचा हा फटका होता मिड लॉंग ऑफला. 2 धावा तिथून प्राप्त होणार आहेत आणि 2 धावांच्या बरोबरीनंच इथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होतोय. मात्र नकार दिलाय दोघांनाही माहित होतं इथे रिस्क आहे. त्यामुळे उगाच खाईत उडी टाकण्यात काही अर्थ नाहीये. 34 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथ्या षटकामध्ये अतुल डिंबळे परत एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या, गडी बाद नव्हता झालेला. मात्र दुसऱ्या षटकाची सुरुवात इथे होतोय. यस, इथे बघणार आहोत आपण. लेंथ बॉल होता उजव्या, बराचसा बाहेरचा चेंडू होता. कड जरूर लागली, बॅटची संपर्क आला, मात्र परफेक्ट संपर्क नव्हता. धाव इथे मिळणार नाही. धावफलक 34 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथ्या षटकामध्ये शिवनेरी रॉयल्स पुन्हा एकदा ॲडव्होकेट अजय धाकतोडे स्ट्राईक एंडवरती अतुल डिंबळेचा सामना करायला तयार आहे. चांगला फटका, कव्हर ड्राईव्ह, गवताच्या कुशीतून चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर कडे. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होता अक्षयचा, परंतु इथे रिस्क आहे. तर एक धाव प्राप्त होणार आहे. 35 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथ्या षटकामध्ये. सुरुवात चांगली होती. पहिल्या षटकामध्ये देखील ताबडतोड फलंदाजी बघायला मिळाली. दुसऱ्या षटकामध्ये देखील धावा आल्या, मात्र हळूहळू तो वेग मंदावत गेलेला आहे. चौथ्या षटकामध्ये केवळ 4 धावा आल्यात आणि एक चेंडू अजून शिल्लक आहे. असं झालेलं आहे बऱ्याचशा मॅच मध्ये. सुरुवात तुम्ही खूप चांगली केलेली आहे, मात्र सातत्य राहिलेलं नाहीये. उलट कमबॅक प्रति हल्ला झालेला आहे क्षेत्ररक्षकांकडून. इथे चांगला फटका होता, कव्हर्स मध्ये चेंडू खेळला होता. अक्षयला 2 धावा मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट राहिली दोन्ही फलंदाजांमध्ये आणि धावफलक पुढे पोहोचणार आहे तो 37 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. अजय दागतोडे 15 चेंडू 26, अक्षय 2 चेंडू 3. तर धावफलकावरती 37 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शिवनेरी रॉयल्स आफ्टर 4 ओव्हर. 2 षटकांचा खेळ अजून शिल्लक आहे या डावातला. त्यानंतर पाठलाग सुरू होईल रायगड स्टार्सचा, ज्याने विजय अभियान पहिल्या सामन्यामधूनच सुरू केलेला आहे. आणि लोहगड सारख्या अत्यंत मोठ्या संघाला, ज्या संघानं काही पर्वांमध्ये विजेतेपद संपादन केलेलं आहे, त्या संघाला मात दिलेली आहे. आखूड टप्प्याचा चेंडू होता. अक्षयचा हा फटका येतोय मिडविकेटच्या दिशेनं. एक धाव तिथे जरूर प्राप्त होणार आहे आणि धावफलक एका धावेबरोबर या ठिकाणी पुढे पोहोचणार आहे. 39 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4 षटक नाबाद ॲडव्होकेट अजय धाकतोडे यांना आपण बघतोय. कमालीची फलंदाजी राहिली
या संपूर्ण डावामध्ये 16 चेंडूमध्ये 27 धावा, मोठे फटके आलेले आहेत. यास कडक परत एकदा जागा बनवली होती आणि लॉफ केला चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावा. अत्यंत दिमागदार षटकार. ॲडव्होकेट अजय धाकतोडे ताकद जनरेट केली, मागच्या पायावरती जोर लावत चेंडूला उचललंय मिड विकेटच्या डोक्यावरून. 6 धावा. 45 धावा शिवनेरी रॉयल्स एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये सुरू आहे. तर पुन्हा एकदा ॲडव्होकेट अजय धाकतोडे. सूरज बेद्रे एक अत्यंत प्रतिभावान गोलंदाज. हॅट्रिकची नोंद त्याच्या नावावरती आहे सीझन 12 मध्ये. परत एकदा स्क्वेअर लेगला इथे शानदार लॉंग लेगला ठोकलेला अत्यंत सुंदर षटकार. लागोपाठचा दुसरा. ॲडव्होकेट अजय धाकतोडे कमालीचा फलंदाज आहे. आज धावांचं सप्तरंगी इंद्रधनुष्य त्याने मैदानामध्ये टाकलेलं आहे. पारिजातकाचं झाड हलवल्यानंतर फुलांचा जो सडा पडतो ना, तसा सडा आजच्या या रात्रीच्या सत्रामध्ये इथे टाकलेला आहे तो अजय धाकतोडेनं. 39 वरती नाबाद. 51 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये शिवनेरी रॉयल्स. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सूरज बेद्रे. याबरोबरच चाकू टप्प्याचा चेंडू उजव्या बाहेरचा पूल करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. 2 धावा तिथून प्राप्त होतील. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. विकेटच्या मध्ये देखील ते खूप वेगवान आहेत आणि एवढी सुंदर फलंदाजी आपण बघू शकतो ॲडव्होकेट अजय धाकतोडे यांची. खर तर कुठे सराव करत असतील, आपल्या व्यवसायामध्ये देखील बिझी असतात, सातत्यानं अकॅडमीसाठी क्लासेस देखील त्यांना घ्यायचे असतात, तो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं असतं, त्यानंतर परत आपला व्यवसाय देखील सांभाळायचा असतो आणि पुन्हा प्रॅक्टिस करायची. मात्र काय फलंदाजी, आज डोळे दिपवणारी रोषणाई बघितली आम्ही आज या मैदानामध्ये. अजय धाकतोडे आता फक्त बॅट फिरवायची, त्यांना बॉल फुटबॉल दिसायला लागलेला आहे. स्क्वेअर लेगला चेंडू सीमारेषेच्या अगदी 2 फूट आतमध्ये अडवलाय. 2 धावा इथे पुन्हा एकदा अजय धाकतोडे यांच्यासाठी. धावफलकावरती 55 आणि षटकाची सांगता होईल. 5 षटकांचा खेळ संपला. शिवनेरी रॉयल्स 55 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल अजय धाकतोडे यांची. 43 वरती नाबाद. सूरज बेद्रे या सामन्यामध्ये विकेट नाही. 2 षटकामध्ये 27 धावा खर्च कराव्या लागलेल्या आहेत. तर पुन्हा एकदा शेवटचं षटक आणि अंतिम षटक मैदानामध्ये आता आपण बघणार आहोत. आजचा हा सामना क्रमांक 10 आहे. अजून 2 मॅचेस आपण या मैदानामध्ये कव्हर करणार आहोत. आजचं स्केड्यूल पूर्णपणे आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. अकरावा सामना आपण मैदानामध्ये बघतो. यानंतर शेवटचा सामना आपण बघणार आहोत. आणि काय बॉल आहे अक्षयसाठी टाकलेला. फुलर लेनचा बॉल आपण म्हणतो, हा ओव्हर पिच म्हणतो या चेंडूला. बरोबर फलंदाजाच्या पुढ्यात होता, पडला, हलकासा उसळला, वळला आणि यष्टिरक्षकाच्या हातात पोहोचलेला आहे. मॅच नंबर 12 टॉस साठी यायचं आहे. हे षटक संपल्याबरोबर इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे आणि मॅच होणार आहे ती रत्नदुर्ग हिटर्स विरुद्ध पुरंदर किंग्स. रत्नदुर्ग हिटर्स विरुद्ध पुरंदर किंग्स अशी मॅच आहे. तर इथे फलंदाज बाद होईल. अत्यंत सुंदर कॅच लॉंग ऑन सीमारेषेवरती टिपला गेला. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न, आपटला होता बॉल, त्यावरती पंच केला आणि तिकडे लॉंग ऑनला झेल अत्यंत देखना. सहज नितीन होता तिथे संघनायक. तर दुसरा फलंदाज गमावलाय शिवनेरी रॉयल्सनं. 55 धावसंख्येवरती शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 55 पैकी 43 धावा ह्या ॲडव्होकेट अजय धाकतोडे यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. धावांचं गोवर्धन उचललेलं आपल्या बॅटवरती अजय धाकतोडे यांनी. 55 पैकी 43 धावा, मोठा वाटा उचललाय. शिवनेरी रॉयल्स विरुद्ध
तर बघा नवीन फलंदाज वीरेंद्र मैदानामध्ये मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग राहिली होती वीरेंद्रची. आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा पंच आणि इथे बघू शकतो आपण चेंडू उंच आकाशामध्ये आहे. तर कॅच होणार नसेल मात्र 2 धावा वीरेंद्रला जरूर. धावफलकावरती 57 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये उंच उंच टोलेजंग फटकेबाजी बघायला मिळते आणि शेवटच्या षटकामध्ये असे फटके खेळलेच पाहिजेत उंच आकाशामध्ये. याबरोबरच परत एकदा तिकडेच फटका आहे, उंच आहे, एलिव्हेशन जास्त आहे, खेळ चेंडू आतमध्येच. यावेळेस मात्र कॅच होईल. वीरेन बाद धक्का तिसरा 57 वरती शिवनेरी रॉयल्सला बसलेला तिसरा धक्का. आखूड टप्प्याचा चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न होता. पोझिशन पूलसाठी तेवढी परफेक्ट नव्हती मात्र अत्यंत सुंदर झेल मिड विकेट वरून पकडला जाईल. वीरेंद्र बाद झाला, छोटी इनिंग होती, 2 धावा काढल्या, 2 चेंडू खेळला. तर नवीन फलंदाज हा स्ट्राईक एंडला असेल. चला पटकन चला फलंदाजांनी. अजून 2 चेंडू या डावातले शिल्लक आहेत आणि त्यानंतर टॉस होणार आहे. रत्नदुर्ग हिटर संघाने तयार राहा नाणेफेकीसाठी आणि त्यांच्या विरोधात होणार आहे पुरंदर किंग्स अशी लढत. आज एकूण 12 लढती आपण यशस्वीपणे पूर्ण करू शकणार आहोत. तर आजचे 3 सामने हे उद्या सकाळी सुरू होणार आहे. आजचा जो राहिलेला 13वा सामना आहे तो म्हणजे विजयदुर्ग लायन्स आणि लोहगड सुपर जायंट सकाळी 7:30 वाजता ही मॅच सुरू होणार आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्या. त्यानंतर पन्हाळा रायडर्स आणि देवगिरी ब्लास्टर्सला आपण 8:40 बघणार आहोत. पुन्हा एकदा फलंदाज बाद, लागोपाठ 2 फलंदाज इथे बाद होणार आहे. तर या षटकातला एकूण तिसरा फलंदाज. बाहेरची कड आणि यष्टीरक्षकानं टिपलेला प्रतिम झेल. इथे धक्का बसेल तो चौथा. तर पहा अजय सुतार, काय गोलंदाजी आहे अजय सुतारची. 3 फलंदाजांना बाद केले या षटकामध्ये. मात्र 2 धावा देत 3 फलंदाज टिपलेले आहेत. डेथ ओव्हर आपण म्हणतो ना, डेथ ओव्हर म्हणजे कोणासाठी असते ती डेथ? गोलंदाजांसाठी डेथ असतं, मरण असतं गोलंदाजांचं शेवटचं षटक टाकणं म्हणलं तर. म्हणजे आपण म्हणतो ना हानामारीचं षटक आहे. शिवनेरी रॉयल साठी हे महामारीचं षटक आहे. 3 फलंदाज गमावलेत या षटकामध्ये. 57 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. यस 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 धावाची संधी आणि 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 इथे काय घडतंय ते बघायचंय. फलंदाज तर अखेर बाद होणारच आहे कुठल्या तरी एका बाजूला. मात्र तो स्ट्रायकर एंड कडे बाद आहे का याचं चित्र आपल्याला दिसेल. यष्टीरक्षकाने जो धावबाद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर फलंदाज तिकडे क्रीज मध्ये सुरक्षित आहेत. त्यामुळं 5 गडी बाद 58 धावा धावफलकावरती आहेत. 59 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. चल आपण टॉसची प्रक्रिया घेऊया. तर मी आमंत्रित करतोय विंडसर काउंटी सोसायटीचे चेअरमॅन सन्माननीय चव्हाण साहेब आपल्या शुभहस्त नाणेफेकीचा कौल केला जाईल. विंडसर काउंटी सोसायटीचे चेअरमॅन सन्माननीय चव्हाण साहेब आपण यायचं आपल्या शुभहस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. एका बाजूला रत्नदुर्ग हिटर्स आणि एका बाजूला पुरंदर किंग्स या 2 संघादरम्यान आपण सामना पाहणार आहोत. आजच्या वेळापत्रकातला हा शेवटचा सामना आहे. तर पहिली गोष्ट आणि शेवटची गोष्ट प्रेक्षकांच्या लक्षात राहते. त्याचमुळे हा शेवटचा सामना नक्कीच प्रेक्षकांच्या लक्षात राहणार आहे आणि ते खेळण्यासाठी 2 कॅप्टन्स सज्ज झालेले आहेत. Friendscricket.in या यूट्यूब वाहिनीवर आपण ही स्पर्धा पाहतो आणि लवकरच 21 लाख सबस्क्रायबरचा पल्ला सुद्धा आपण यूट्यूबवर पार करणार आहोत. आतापर्यंत जे प्रेम प्रेक्षकांनी दिले ते वाखाणण्याजोगं आहे आणि तुमच्या प्रेमामुळे आम्हाला काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा मिळते. असंच प्रेम देत राहा. अजून इथं सबस्क्राईब केलं नसेल Friendscricket.in ला अवश्य सबस्क्राईब करा. चव्हाण साहेबांच्या शुभहस्ते आपण नाणेफेक घेणार आहोत. विंडसर काउंटी सोसायटीचे ते चेअरमॅन आहेत. तसेच सचिन भांडे सर देखील त्यांच्यासोबत उपस्थित आहेत आणि पूर्ण मित्रमंडळी सागरजी तुपे साहेब हे देखील येत आहेत. हा मित्रपरिवार खूप मोठा आहे आणि म्हणूनच सचिन ढवळे सरांनी हेच कमवलंय, विद्यार्थ्यांचं प्रेम आणि मित्रांचा सहवास. आणि म्हणून सातत्याने मागच्या 12 पर्वांपासून आपण प्रहार प्रीमियर लीग एन्जॉय करतोय. वर्षातून 2दा ही स्पर्धा खेळली जाते. तर सर्व सन्माननीय पाहुण्यांच्या उपस्थितीत आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. या सर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. चव्हाण साहेब, तुपे साहेब, भांडे साहेब.
तर नाणं दाखवूया दोन्ही कॅप्टनचं तुम्हाला माहितीच आहे SDM आणि SDF सचिन डोळे फाउंडेशन आणि सचिन डोळे मॅथ्स रिव्हिजन अकॅडमी म्हणजेच SDM आणि SDF असा कॉल द्यायचा आहे. तर पुरंदर किंग्सचे कॅप्टन देतील कॉल. स्पिन दी कॉइन सर. SDM आणि SDM इट इज नाणेफेक जिंकलेली आहे आणि पाहूया पुरंदर किंग्स या संघाच्या कॅप्टनचा नाणेफेकीचा निर्णय नेमका काय. बॉलिंग करू आम्ही. आतापर्यंत प्रवास कसा राहिला या 12व्या पर्वाचा. प्रवास चांगला झाला. पहिली मॅच एकदम क्लोज हारलो आम्ही. ॲक्च्युली असं वाटलं की वन साइड मॅच होईल. पण नंतर विकेट जात गेले आणि थोडासा प्रेशर झाला. त्यामुळे चेस करता नाही आलं. फक्त जिंकणं आवश्यक आहे की कधी कधी हरणं सुद्धा आवश्यक आहे. निश्चितच हरणं आवश्यक आहे, ते पण सुरुवातीलाच. म्हणजे त्यातनं बरंच काही शिकता येतं आणि झालेल्या चुका सुधारता येतात. तुम्ही उत्कृष्ट वक्ता आहातच आणि खूप चांगलं तुम्ही बोललात. या बाळा तुमच्या देखील चर्चा करायला आवडेल. फलंदाजी करायची बाळा, कसं पाहतो निर्णयाकडे. तर आम्ही बी फलंदाज केली असते. आम्हाला बी बॉलिंगच घ्यायची होती. बॅटिंग भेटते बॅटिंग. तुमचा अनुभव कसा राहिला जेव्हा तुम्ही बाद होता आणि प्रतिस्पर्धी संघ जो चेअर करतो, सामना जिंकल्यासारखं ते चेअर करतो. बाळा तुमचा अनुभव कसा होता जेव्हा तुम्ही मैदानाच्या बाहेर येता आणि समोरचा संघ चेअर करतो तुमच्या आउट होण्यामुळे. काय खूप खुश होतात मी आऊट झाल्यामुळे. त्यांना असं वाटतं की मॅच ते जिंकले. पण आमची टीम खरंच चांगली बॅटिंग करते. छान वाटतं. मग हा आनंद प्रतिस्पर्धी संघाला या सामन्यात तुम्ही द्याल का. सर द्यायचं तर नाही मला, पण बघू प्रयत्न करू. ऑल द बेस्ट. तर पुरंदर किंग्सच्या संघ नाणेफेक जिंकू क्षेत्ररक्षण निवडलेले आहे आणि रत्नदुर्ग हिटर्सला करायची फलंदाजी. दोन्ही संघांना शुभेच्छा आणि जेव्हा थेट समालोचक कक्षामध्ये सज्ज असतील प्रवीण गायकवाड सर. आपण हा टेनिसक्रिकेट.in वर पाहतोय प्रहार प्रीमियर लीग सीझन 12. तर धन्यवाद मनीष सर, धन्यवाद नरेश सर. अगदी आपण पाहतोय आणखीन एक महत्त्वपूर्ण सामना रायगड स्टार्स आणि या शिवनेरी रॉयल्स या दोन टीमच्या दरम्यान. दुसऱ्या सत्रातील खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू होतोय आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपण पाहतो आहे. नितीन आणि अतुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपण पाहतोय. टार्गेट जर पाहिलं तर मात्र 59 धावांचा असेल. 59 इज टार्गेट. दिवस रात्र सत्रात खेळवली जाणारी ही क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण पाहतोय. सचिन ढवळेस मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रस्तुत प्रहार प्रीमियर लीग पर्व 12 आणि या रात्रकालीन सत्रामध्ये उपस्थित झालेल्या तमाम प्रेक्षक राजाचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. घेऊन जाईन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती सज्ज होईल. रायगड स्टार ही टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी सज्ज. सलामीची जोडी मैदानावरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती सज्ज. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय. सन्मान दिला या चेंडूला. सिंगल प्राप्त केली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र या जी घेतली जाते आणि मैदानाच्या आतमध्ये या एका धावेच्या साह्यानं खातं जे खोललं जातं आहे. 35 चेंडू 58 असं समीकरण. अतुल डिंबळे आणि दुसऱ्या बाजूला नितीन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. नितीन मांडवे स्ट्राईक एंड वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर अमोल गावडे हे पहिले षटक घेऊन येताना आपण पाहतोय. यावेळेला अगदी आपण पाहतोय रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती नजर टाकली तर एक धाव आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. अमोल गावडे बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज. या मॅच मध्ये देखील शेवटपर्यंत चांगली फायटिंग पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला ऑन साइडच्या दिशेला अगदी आपण पाहतोय चेंडूला खेळून काढले. मिडॉनचा शतरक्षक चेंडूवरती पुन्हा एकदा सिंगल प्राप्त केली जाईल आणि या धावफलक जर पाहिलं तर मात्र 2 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. रायगड स्टार संघाचं धावफलक 2 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. अमोल पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला अगदी आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. स्क्वेअर लेग दिशा निवडली. शतरक्षक करेल चेंडूचा पाठलाग त्या ठिकाणी. तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहेत आणि या धावफलक या 2 धावांच्या साह्यानं जाऊन पोहोचेल 4 धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जी केली जाते. आतापर्यंत 4 चेंडू टाकले, 4 धावा खर्च केल्यात. कोणत्या प्रकारचा बिग हिट जो खेळू दिला जात नाहीये. अमोल गावडे
चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपण पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगला चेंडू फीड केला जातोय. त्या ठिकाणी 2 धावा पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जात आहेत. षटकार चौकारांना जेवढं महत्व असतं तेवढं सिंगल डबलला देखील महत्व असतं. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय सिंगल डबलनं देखील त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय दबाव तयार केला जाऊ शकतो. सिंगल डबल धावा घेतल्या, एका बाजूला कोणती विकेट गमावली नाही तर आपोआपच गोलंदाजावरती दबाव तयार होत असतो. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय यावेळेला आक्रमण केलंय मिड विकेटच्या दिशेला अगदी आपण पाहतोय, परंतु शतरक्षक चेंडूच्या खाली झेल झालाय आणि या विकेटचं सेलिब्रेशन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहे. खूप महत्वाची विकेट. फटका चांगला होता परंतु तेवढाच अप्रतिम झेल सीमारेषेच्या लगत शतरक्षक त्या ठिकाणी तैनात होता. चांगला झेल त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय कंप्लीट केलाय आणि या पहिल्या विकेटचं पतन. एका षटकाचा खेळ संपला. चांगली गोलंदाजी, 6 धावा त्या षटकामध्ये नक्कीच खर्च केल्या गेल्या आणि एक गडी गमावला. अतुलला अगदी आपण पाहतोय परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. ऋषी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. 30 चेंडू 53 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळत आहे. ही मॅच देखील शेवटपर्यंत रंगतदार होईल. दिवसकालीन सत्रातील मॅच पाहिल्या आपण, रात्रकालीन सत्रातील मॅच पाहतोय. प्रत्येक मॅच रंगली आहे शेवटच्या षटकापर्यंत. काही सामने शेवटच्या चेंडूपर्यंत देखील नक्की जे पोहोचले आणि जी रोमहर्षकता प्रेक्षकांना अपेक्षित होती तीच रोमहर्षकता आज दिवसभराच्या सत्रात, रात्रकालीन सत्रात क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळते. हा सामना देखील रंगणार आहे. 30 चेंडू 53 या मॅचचं समीकरण. गोलंदाजी मार्कवरती सुशांत शिंदे ओव्हर क्रमांक 2 घेऊन येत असताना आपण पाहतो आहे. समोर आपण पाहतोय नितीन 2 चेंडूसह एका धावेवरती खेळतोय नितीन. ऋषी न्यू बॅटर नॉन स्ट्राईक एंड वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. मारा करण्यासाठी गोलंदाज सुशांत पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. कमी गतीनं टाकलेला चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला अगदी आपण पाहतोय. चांगले शतरक्षण, डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी बाल बचावलाय. सिंगल प्राप्त केली जाईल. प्रभावी शतरक्षण आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे शिवनेरी रॉयल्स टीमचं. धावा 7, 29 चेंडू 52 या मॅचचं समीकरण. सुशांत शिंदे बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा तयार होताना जो पाहायला मिळतोय. ऋषी हा चेंडू अगदी आपण पाहतो आहे लॉंग लेगच्या दिशेला जाताना पाहायला मिळतो आहे. सीधा सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 रन. अकरावरती एक गडी बाद. सुशांत शिंदेवरती आता केलं गेलंय आक्रमण. अगदी आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती सिंगल खर्च केली, दुसरा चेंडू अगदी आपण पाहिला लॉंग लेगच्या दिशेला एक अप्रतिम चौकार त्या ठिकाणी खेळला ऋषी यांनी. अगदी आपण पाहतोय 11वरती एक गडी बाद. नेल्सन अंक स्कोर कार्ड वरती दर्शवताना 11वरती एक गडी बाद. 28 चेंडू शेवटचे शिल्लक, 48 धावांची गरज. यावेळेला पुन्हा एकदा आता स्क्वेअर लेग दिशा निवडली. चेंडू जातोय सीमा पार, खणखणीत चौकार, 4 रन. तीन चेंडूवरतीच 9 धावा वसूल केल्यात मैदानाच्या आतमध्ये. ऋषी जणू काही मैदानाच्या बाहेरूनच सेट होऊन गेला होता. 2 चेंडू खेळला आणि दोन्ही चेंडूवरती सनसनीत चौकार त्यानं मैदानाच्या आतमध्ये वसूल केलेत. चर्चा सत्र रंगताना पाहायला मिळते. अगदी आपण पाहतोय डावपेच आखले जातील, रणनीती नक्कीच आखली जाईल. भविष्य काळातील अगदी आपण पाहिलं तर या स्पर्धेत फॉर्मॅट नक्कीच यावर्षी थोडंसं बदललं गेलं. अर्थात टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे येणाऱ्या काळात या क्रीडांगणावरती प्रहार प्रीमियर लीग 2025 मध्ये आपल्याला खेळताना
पाहायला मिळतील. यावेळेला अगदी आपण पाहतो आहे उजव्या यष्टीच्या जास्तीच बाहेर जाणारा चेंडू वाईड आहे, खराब आहे, स्क्वेअर आहे, अवांतर एक धाव स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. 16 धावा धावफलकावरती. 27 चेंडू 43 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहे. 2 चौकार आल्यानंतर थोडीशी भरकटणारी गोलंदाजी. अगदी आपण पाहतोय गोलंदाज सुशांत यांची. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार जातोय षटकारासाठी 6 धावा. अगदी आपण पाहतोय त्या ठिकाणी हा चेंडू नो बॉल. तिसऱ्या पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. नो +6 एकूण 7 धावा या चेंडूवरती येताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे 27 चेंडू आणि 36 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. सुशांत शिंदे मारा करण्यासाठी पुन्हा एकदा तयार. 2 चौकार आलेत, एक षटकार या षटकामध्ये येताना जो पाहायला मिळतोय. थोडीशी महागडी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय 27 चेंडू 36 धावांचं लक्ष. चांगला सामना रंगेल शेवटपर्यंत अगदी आपण पाहतोय. मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज पुन्हा एकदा सुशांत शिंदे गोलंदाजी मार्कवरती तयार. या वेळेला अगदी आपण पाहतोय आकाशाचे वेध. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली कॅच ड्रॉप. मोक्याच्या क्षणी अशा प्रकारच्या चुका निश्चितपणे महागात पडतील. एक सोपा झेल निसटलाय, सटकलाय, जीवनदान मिळताना आपल्याला जे पाहायला मिळतंय 25 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात शेवटचे 26 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहे. वही लक्ष्य मनुष्य के साहस से बडा नहीं, हारा वही है जो लढा नाही. मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. दोन्ही टीम अगदी आपण पाहतोय मजबूत आहेत, ताकदवान आहेत, शक्तिशाली आहेत. आणि या दोन टीमच्या दरम्यान हे द्वंद्व रंगताना पाहायला मिळतंय. उलट्या दिशेला फटका खेळलाय, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 26 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 25 चेंडू 33 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. नितीन 3 चेंडूसह 2 धावांवरती खेळतोय. ऋषी 5 चेंडूंचा सामना केलाय, 17 वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुशांत शिंदे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. नितीन समोरच्या दिशेला पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाही. आणि या षटकाची होईल सांगता. 24 चेंडू 33 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळतंय. 26 या धावसंख्येवरती एक गडी बाद. सद्यस्थितीला मॅच जर पाहिली तर मॅच बॅलन्स आहे. दोन्ही टीमच्या हातात हा सामना आहे. जो चांगली कामगिरी करेल तो मात्र विजय पताका फडकवताना पाहायला मिळेल. आपण पाहतोय एक महत्वपूर्ण मॅच. आतापर्यंत तब्बल 73 षटकार या स्पर्धेमध्ये सकाळच्या सत्रापासून आजचा पहिलाच दिवस आहे. आणि या 113 चौकार आतापर्यंत येताना आपल्याला पाहायला मिळालेत. षटकार आणि चौकारांचा अक्षरशः दिवसभरात पाऊस पडलाय. 73 षटकार 113 चौकार या स्पर्धेमध्ये आपल्याला येताना जे पाहायला मिळाले. tenniscricket.in या वाहिनीवरती अगदी आपण पाहतोय ही क्रिकेटची स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जाते. HD क्वालिटीमध्ये सुंदर प्रेक्षेपण अगदी आपण पाहतोय. आणि जे जे प्रेक्षक लाईव्ह बरोबर जोडले गेलेले आहेत त्या प्रेक्षक राजाचं देखील आमच्या सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. प्रहार प्रीमियर लीग पर्व 12चा तुम्ही आनंद घेतायत.
24 चेंडू 33 धाबांची गरज. गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहतोय गोलंदाज अमोल गावडे, ज्यानं पहिलं षटक टाकलं होतं अप्रतिमा. ते पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळालं होतं. पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्यासाठी अमोल षटक क्रमांक 3 या ठिकाणी हातामध्ये नक्कीच जे घेतलंय. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, तुम्ही आपोआप प्रसिद्ध होसाल. अगदी आपण पाहतोय या दरम्यान अगदी आपण पाहतोय बॅटची काढा घेतली होती चेंडूनं. त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची धाव या चेंडूवरती येताना आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. अमोल गावडे पहिला चेंडू डॉट निर्धाव. 26 धाबा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 23 चेंडू 33. बॉल्स आणि रन्स तफावत जर पाहिली तर फार दूर नाहीये. 1 ते 2 फटके सामन्यामध्ये पुन्हा एकदा घेऊन येऊ शकतात. डीप कव्हर पॉइंटला त्या ठिकाणी काय ड्रॉप होताना पाहायला मिळते. अशा प्रकारच्या चुका महागात नक्कीच पडतात. कॅचेस विन द मॅचेस असं जे म्हटलं जातं अगदी आपण पाहतोय. हे झेल अगदी आपण पाहतोय तुम्हाला पराजयाकडे घेऊन जातात. 2 सोपे झेल आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये निसटताना आपल्याला जे पाहायला मिळाले. अठ्ठावीस धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतोय. यावेळेला अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जाईल. चेंडू सुसाट सीमा पार खणखणीत चौकार 4 रन. या चौकाराबरोबर स्कोर कार्ड 32 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. शेवटचे 21 चेंडू 27 धाबांची गरज. मारा करण्यासाठी अमोल गावडे पुन्हा एकदा तयार. समोर ऋषी 8 चेंडू 23 धाबांवरती खेळताना पाहायला मिळतोय. यावेळेला हा चेंडू अगदी आपण पाहतो आहे 3 शतरक्षक मधोमध चेंडू पडताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. 33 धाबा एका गाड्याच्या मोबदल्या. शेवटचे 20 चेंडू जिंकण्यासाठी 26 धाबांचं लक्ष. सद्यस्थितीला देखील मॅच बॅलन्स आहे. सामना दोन्ही टीमच्या हातामध्ये आहे. जो चांगली कामगिरी करेल तो मात्र विजय पताका फडकवताना पाहायला मिळेल. सामना चालू आहे रायगड स्टार्स आणि शिवनेरी रॉयल्स या दोन टीमच्या दरम्यान. रणनीती आखली जाईल, डावपेच आखले जातील. अगदी आपण पाहतोय ही मॅच जिंकण्यासाठी समान ताकदीच्या टीम सामने सामने अगदी आपण पाहतो आहे. सकाळच्या सत्रापासून रंगतदार लढती क्रिकेटच्या रसिकांनी पाहिलेल्या या चेंडूला सन्मान दिलाय. एक वेगवान चेंडू अगदी आपण पाहतो. एक्सप्रेस बॉल आपल्याला पाहायला मिळाला. सन्मान दिला या चेंडूला. कोणत्या प्रकारची धाव येताना आपल्याला पाहायला मिळत नाही. धावफलक जर पाहिले तर मात्र 33 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना 19 चेंडू शेवटचे शिल्लक आणि जिंकण्यासाठी 26 धाबांचं लक्ष. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतो आहे. आणखीन एक एक्सप्रेस बॉल, वेगवान चेंडू अगदी आपण पाहतो आहे. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी आपल्याला जी पाहायला मिळते. एस्टनच्या पाठीमाग स्वतः सचिन ढवळे सर अगदी आपण पाहतोय कार्यरत. 33 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. या षटकामध्ये अमोल गावडे यांनी केवळ 7 धावा खर्च केल्या आणि समीकरण बदलताना पाहायला मिळतंय. शेवटचे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धाबांचं लक्ष आपण पाहतो आहे. दोन्ही टीम अगदी आपण पाहतोय पॉझिटिव्ह माइंडसेटने नक्कीच मैदानाच्या आतमध्ये उतरल्यात. त्यामुळे सहजासहजी पराभव कोणी पत्करणार नाहीये. चांगला सामना होईल शेवटपर्यंत अगदी आपण पाहतो आहे. 33 वरती एक गडी बाद. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार. स्वतः सचिन ढवळे सर अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. शॉर्ट लाईन चेंडू अगदी आपण पाहतोय. उलट्या दिशेला फटका खेळलाय. रिवर्सचा हा एक शानदार चौकार मैदानाच्या आतमध्ये येताना जो पाहायला मिळतोय. 4 रन 37 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 22 धाबांचं लक्ष. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून सचिन ढवळे सरांची ओळख आहे. बरंचसं क्रिकेट नक्कीच खेळलंय. या क्रिकेटच्या स्पर्धेचे सर्व नक्कीच त्यांच्याकडे पाहिलं जातं. अगदी आपण पाहतोय क्रिकेट खेळण्याचा
आनंद स्वतः मात्र खेळाडूच्या भूमिकेत अगदी आपण पाहतोय. चांगला चेंडू त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार तर दुसरा चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतो आहे. कमबॅक केले या दुसऱ्या चेंडूवरती. धावफलक जर पाहिलं तर मात्र 37 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांचं लक्ष. मैदानाच्या आतमध्ये मॅच रंगतदार अवस्थेमध्ये आपण पाहतो आहे. या षटकावरती बरंच काय डिपेंड अगदी आपण पाहतोय. सचिन ढवळे सर गोलंदाजी मार्क वरती अगदी आपण पाहतोय. 2 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्यात. या वेळेला फाईन लेग दिशा निवडली. उलट्या दिशेला पळत जाऊन झेल टिपण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. चेंडू जातोय सीमा पार. खणखणीत चौकार. चांगले एफर्ट पाहायला मिळाले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचे. शेवटच्या क्षणापर्यंत झेल टिपण्यासाठी प्रयत्न केला. चेंडू अडवण्यासाठी सीमारेषेच्या आतमध्ये प्रयत्न केला. चांगले एफर्ट पाहायला मिळाले परंतु येतोय हा चौकार आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 41 वरती. आता 15 चेंडू शेवटचे शिल्लक आणि जिंकण्यासाठी 18 धावांचं लक्ष. यश मिळवण्याच्या उद्देशानं प्रत्येक जण मैदानाच्या आतमध्ये. यश म्हणजे कर्तृत्वाचा ठसा. यश म्हणजे पूर्णत्वाचा वासा. यश म्हणजे उमलत्या पंखाचं बळ. यश म्हणजे केलेला अप्रतिम खेळ. जो अप्रतिम खेळ करेल तो मात्र विजय पताका फडकवताना आपल्याला पाहायला मिळेल. 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांचं लक्ष. बॉलर तयार सचिन ढवळे सर. यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय त्या ठिकाणी. चेंडू सीमा पार. खणखणीत चौकार. 4 रन. 3 चौकार या षटकामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाले. सामन्याचं समीकरण पहा. सामना कोठे होता आणि कोठून कुठपर्यंत पोहोचलाय. आता शेवटचे 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांचं लक्ष. 45 वरती एक गडी बाद. 3.4 षटकाचा खेळ संपलाय. बॉलिंग ट्रॅक वरती सचिन ढवळे सर पुन्हा एकदा तयार. व्यूहरचना त्या ठिकाणी बदलवली जाते अगदी आपण पाहतोय. संघर्ष शेवटच्या क्षणापर्यंत नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये सामना चालू आहे. रायगड स्टार्स आणि शिवनेरी रॉयल्स या दोन टीमच्या दरम्यान. रायगड स्टार टीम मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय फलंदाजी करताना पाहायला मिळते तर शिवनेरी रॉयल्स टीम क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते. 14 चेंडू 14 धावांची गरज. ओ शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल अगदी आपण पाहतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. शेवटचे 13 चेंडू 14 धावांची गरज अगदी आपण पाहतोय. कधी फलंदाजाचं वर्चस्व कधी गोलंदाजाचं वर्चस्व अगदी आपण पाहतोय आणि मॅच सध्या स्थितीला देखील रंगतदार अवस्थेमध्ये. कुणीही सांगू शकत नाही ही मॅच नक्की जिंकेन कोण. प्रेडिक्शन अनेक जणांनी मनातल्या मनात नक्कीच केलं असेल. अगदी आपण पाहतोय 13 चेंडू 14 धावांची गरज. 45 वरती एक गडी बाद. ऋषी यांनी मात्र प्रभावित केले. 14 चेंडू 36 वरती खेळत आहेत. स्ट्राईक एंड वरती उभे. खास करून जे रिवर्सचे फटके खेळलेत अप्रतिम अगदी आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती ऋषी. तर बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सचिन ढवळे सर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4. यावेळेला अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती सीमारेषेच्या लगत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केले. कॉल केला होता परंतु नकार दिला स्ट्राईकच्या फलंदाजानं. हे धाव पूर्ण करण्यासाठी अगदी आपण पाहतोय केवळ सिंगल येईल आणि या सामन्याचं समीकरण शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 12 आणि जिंकण्यासाठी 13 धावांचं लक्ष. संघर्ष जारी. पाहिजे कोण कुणावरती पडणार आहे भारी. रायगड स्टार्स विरुद्ध शिवनेरी रॉयल्स या दोन टीमच्या दरम्यान चालू असलेला हा संघर्षमय मुकाबला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पाहिजे की कॅप्टन कुणावरती विश्वास टाकणार आहे. कुणाच्या हातामध्ये षटक सोपवणार आहे. कारण की या षटकावरती बरंच काय डिपेंड आहे. शेवटच्या षटकामध्ये किती धावा शिल्लक ठेवल्या जातात हे खूप महत्वाचं. शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांचं लक्ष आपण पाहतो आहे. टीम मीटिंग टीम हाडल अगदी आपण पाहतोय रंगताना पाहायला मिळत आहेत. कशा प्रकारची रणनीती कशा प्रकारचे डावपेच यानंतर आखले जातील हे मात्र आपल्याला पाहायचंय. 12 चेंडू 13 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळतंय आणि आता षटक क्रमांक टाकलं जाईल ते 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. प्रत्येक टीमला देखील गड किल्ल्यांची नावं खऱ्या अर्थानं जी दिलेली आहेत
एक आदर्श नक्कीच निर्माण केला. हा पुणे जिल्हा आहे आणि तुमचं आमचं भाग्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही पुण्य नगरी. या जिल्ह्यामध्ये राजांनी नक्की जन्म घेतला आणि गड किल्ल्यांचा अगदी आपण पाहतोय फार मोठा इतिहास. गड किल्ल्यांची नावं त्या ठिकाणी मात्र प्रत्येक टीमला देऊन एक आदर्श या स्पर्धेनं नक्कीच निर्माण केलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, सिंगल प्राप्त केली जाते. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू दुसऱ्या धावेसाठी पलायन अगदी आपण पाहतोय डीप मधून शतरक्षक येतोय, तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतील. लेग बाईट्स पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. 11 चेंडू 11 धावांची गरज या मॅचचं समीकरण. 11 चेंडू 11 धावा. हीच रोमहर्षकता क्रिकेटच्या रसिकांना पाहायची असते. हा संघर्ष क्रिकेटच्या रसिकांना पाहायचा असतो. शेवटपर्यंत चुरस क्रिकेटच्या रसिकांना पाहायची असते. चुरस पाहायला मिळते. यावेळेला अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. अगदी आपण पाहतोय दुसरी धाव देखील पूर्ण होती. समीकरण बदलताना पाहायला मिळेल. 10 चेंडू 9 धावांची गरज. अर्धशतक पूर्ण होतंय. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय रायगड स्टार टीमचं 50 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. आता 10 चेंडू 9 धावांची गरज. शंतनूचं हे षटक खूप महत्वाचं. या षटकामध्ये शंतनू किती धावा खर्च करतोय, शेवटच्या षटकामध्ये किती धावा शिल्लक ठेवतोय, हे खूप महत्वाचं अगदी आपण पाहतोय. पुन्हा एकदा तयार होतोय शंतनू. यावेळेला अगदी आपण पाहतोय उसळी घेणारा चेंडू सिंगल प्राप्त केली जाईल. अगदी आपण पाहतोय बाईच म्हणून पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. एक धाव स्कोर कार्ड वरती ऍड होईल. शेवटचे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांचं लक्ष अगदी आपण पाहतो आहे. नितीन आता स्ट्राईक एंड वरती येताना जो पाहायला मिळतोय. ऋषी प्रभावित करणारी कामगिरी 18 चेंडूसह 39 वरती मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंड वरती खेळताना पाहायला मिळतोय. झुंजार फलंदाजी ऋषी यांची. आता समोरच्या दिशेला असेल नितीन, तर शंतनू बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा तयार. या वेळेला अगदी आपण पाहतोय मिडॉनच्या दिशेला चेंडूला खेळून काढलंय. सिंगल प्राप्त केली जाते. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला होता. अगदी आपण पाहतोय केवळ सिंगल वरती समाधान मानावं लागेल आणि हाच रोल प्ले करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये नितीन यांना. कारण की ऋषी दुसऱ्या बाजूला प्रभावित करणारी कामगिरी करतोय. चांगले फटके त्याच्या बॅट मधून आलेत. सिंगल घेऊन त्याला स्ट्राईक वरती आणणं खूप महत्वाचं आहे आणि ते केलंय मैदानाच्या आतमध्ये नितीन यांनी. 8 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांचं लक्ष. बॉलर तयार शंतनू. स्टेप आउट केलाय. पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. ऑटोकॉट लाजवाब अफलातून अप्रतिम झेल अगदी आपण त्या ठिकाणी पाहतोय. शतरक्षक त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. जे 12th मॅन आहेत त्यांना कन्फर्म नाही नक्की नाव काय शतरक्षकाचं, परंतु जो झेल झालाय लक्ष वेधून घेणार अगदी आपण पाहतोय. पॉइंटच्या दिशेला एका हाताचा उपयोग. आदित्य अगदी आपण पाहतोय काय झेल घेतलाय. 7 चेंडू 7 धावांची गरज. 7 बोले तो 7 रहना, 7 बोले तो 7 खेलना, 7 बोले तो 7 विजय प्राप्त करना, 7 बोले तो सत्ता. 7 चेंडू 7 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. मैदानाच्या आतमध्ये मॅच रंगली. एक सामना रंगताना पाहायला मिळतोय. सूरज स्ट्राईक एंड वरती येऊन पोहोचताना पाहायला मिळतो आहे. या विकेटची प्रतीक्षा होती ती विकेट नक्कीच येताना आपल्याला पाहायला मिळाली. कारण की ऋषी अफलातून फलंदाजी करत होता. त्याचा आडसर मैदानाच्या आतमध्ये दूर केला गोलंदाज शंतनू यांनी. पुलरलेनचा चेंडू अगदी आपण पाहतोय बिग हिट केलाय आणि त्या ठिकाणी मात्र अगदी आपण पाहतोय झेल टिपला जातोय. लॉंग ऑफच्या दिशेला विकेटचं होईल पतन. अगदी आपण पाहतोय शेवटच्या षटकापर्यंत सामना आलाय आणि ही रंगतदार मॅच प्रत्येक जण अनुभवतोय, पाहतोय, आनंद घेतोय. रोमहर्षकता क्षणाला या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सोपियान यांनी टिपलेला झेल
अगदी आपण पाहतोय विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. शेवटचे 6 चेंडू 7 धावांची गरज. प्रहार प्रीमियर लीग 2025 आजपासून झालेली सुरुवात. प्रत्येक मॅच रंगतदार, प्रत्येक सामना अटीतटीचा, प्रत्येक सामना लक्ष वेधून घेणारा. आजच्या दिवसभरातील सत्रातील देखील आणि आजच्या रजनीमध्ये देखील अगदी आपण पाहतोय अतिशय सुरेख अशा प्रकारचा खेळ प्रत्येक टीमचा पाहायला मिळतोय. आणि हा सामना देखील रोमहर्षकतेकडे. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय 52 वरती 3 गडी बाद. टीम हॉडल टीम मीटिंग अगदी आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये कुणाच्या हातात षटक सोपवलं जावं, कॅप्टन कुणावरती विश्वास टाकणार आहे. अगदी आपण पाहतोय खूप महत्वाचं षटक. 6 चेंडू 7. मॅच रंगली आहे. सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. रायगड स्टार्स विरुद्ध शिवनेरी रॉयल्स या दोन टीमच्या दरम्यान चालू असलेले घमासान आणि प्रचंड मोठा संघर्ष. जितना बडा संघर्ष जीत उतनी शानदार होती है. अखेरचा आणि अंतिम षटक आपण पाहतोय. आणि स्वतः सचिन ढवळे सर गोलंदाजी मार्गवरती अगदी आपण पाहतोय. हे शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं हे षटक अगदी आपण पाहतोय हातात घेतलंय. 6 चेंडू 7 धावा. 7 धावा वाचवल्या जाणार का? येणारा काळ येणारा वेळ मैदानाच्या आतमध्ये सांगून जाईल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना फैलवली गेली अगदी आपण पाहतोय. सीमारेषेच्या लगत क्षेत्ररक्षक कार्यरत आपण पाहतोय. शेवटचे 6 चेंडू 7 धावांची गरज. सचिन ढवळे सर गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतील. नितीन 7 चेंडू 3 वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघर्ष जारी. पाहिजे कोण कुणावरती पडणार आहे भारी. एक रंगतदार सामना, अटीतटीचा सामना मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. सचिन ढवळे सर. पहिला चेंडू मिड विकेटच्या दिशेला अतिशय दूरवरचा ताकदवान पॉवरफुल षटकार. 6 धावा. सामन्याचं गुणोत्तर प्रमाण बिघडून टाकणारा हा एक गगनभेदी गगनचुंबी ट्रिमेंडस सिक्सर. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. वरती अगदी आपण पाहतोय 3 गडी बाद. व्यूहरचना पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय बदलवली जाते. आता 1 धावेची गरज आहे. ती सिंगल वाचवायची आणि त्या दृष्टीनं नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव मैदानाच्या आतमध्ये जे केले जात आहेत. दिवसभराच्या सत्रात अगदी आपण पाहतोय मान्यवर मोठ्या संख्येनं या सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित होते. अगदी आपण पाहतोय रात्रकालीन सत्रात देखील अनेक मान्यवर या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र उपस्थित झाले. यावेळेला स्क्वेअर कटचा फटका अगदी आपण पाहतोय. चेंडू सुसाट वेगा सीमा पार. विजय चौकार आपल्याला पाहायला मिळतो आहे. रायगड स्टार्स 7 विकेटने हा सामना जिंकलाय आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार प्रदान केला जाईल. मॅन ऑफ द मॅच कक्षामध्ये आदरणीय नरेश ढोमे सर त्या ठिकाणी जोडले जातील आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार जाईल अजय सुतार. एका षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या, 3 विकेट घेतल्या. अजय सुतार मॅन ऑफ द मॅच. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्या ठिकाणी आदरणीय नरेश ढोमे सर जोडले जातील. मॅन ऑफ द मॅच ठरतोय अजय सुतार. जशी पुढची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू होईल आपल्या बरोबर जोडले जातील आदरणीय मीरा भाईंदरचा एक सुमधुर आवाज आणि एक अभ्यासू समालोचक मनीष पाटील सर पहिल्या सत्रासाठी आपल्या बरोबर जोडले जातील. या सर, स्वागत असेल.
हॅलो हॅलो